आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. आले आले शास्त्री बुवा आले. आले? नक्कीच त्या साईबाबाचा पाखंडीपणा शिर्डीवासियांना दाखवून आले असतील. वैद्यजी वैद्यजी, जर शिर्डीवासियांना साईबाबांचा पाखंडीपणा समजला तर तुम्ही आम्हाला श्रीखंड खाऊ घालाल ना? अरे मूर्खा, मी तुला श्रीखंड नुसते खाऊच नाही घालणार, तर त्याने स्नान सुद्धा घालेन. या या शास्त्री बुवा, बसा. आता तुम्ही श्रीखंड खाऊनच जा. ए चुप. तर काय दुर्दशा झाली त्या पाखंडी साईबाबाची त्या शिर्डीवाल्यांसमोर. पाखंडी साईबाबा नाही, पाखंडी तुम्ही आहात. साईबाबांसारख्या ईश्वरी अवताराला आतापर्यंत तुम्ही ओळखलं नसेल तर डोळे असूनही तुम्ही अंध आहात आणि कान असूनही तुम्ही बहिरे आहात. अरे राम 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 शास्त्री बुवा, हे आपण काय बोलताय? तेच बोलतोय जे तुम्ही ऐकताय. मीच मूर्ख होतो जो तुमच्या सांगण्यावरून साईबाबांना पाखंडी म्हणायला निघालो. साईबाबा तर भगवान आहेत, सगुण साकारही आहेत आणि निर्गुण निराकारही. द्वारकानाथजी, तुम्ही खूप पाप केली आहेत. जा आणि साईबाबांच्या चरणाशी जाऊन त्यांना शरण जा. तुमच्या सगळ्या पापांचे प्रायश्चित्त होऊन जातील. त्या साईबाबाने या शास्त्रीवर सुद्धा आपली जादू चालवली आहे. वैद्यजी, म्हणजे आता आम्हाला श्रीखंड खायला नाही मिळणार? मूर्ख, तुला श्रीखंड पाहिजे? पुढे या. आपले श्रीमुख उघडा. मिळालं का श्रीखंड? मूर्ख कुठले. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. कोणीतरी येतंय काळू. हवालदार गणेश आहे. दास गणू, आज आपण याला जिवंत नको सोडायला. मी तर पण हा जात कुठे असेल? स्टेशनला चालला असेल. याचा एक गुरु आहे, वामन शास्त्री. जय हरी विठ्ठल, जय हरी. जर हा आपल्या गुरुकडे जात असेल तर गावात लवकर परतणार नाही. काय विचार करतोय? मी विचार करतोय, हा तर गावात नाहीये, तर का नाही आपण मारवाड्याच्या घरात डाका टाकूयात. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी. नमस्कार दासगणू. नमस्कार. सद्गुरु श्री वामन शास्त्री कसे आहेत? दासगणूजी, त्यांनी संकेत दिला आहे की ते शीघ्र, अतिशीघ्र आपले शरीर सोडणार आहेत. तू आलास दासगणू, मी तुझीच वाट बघत होतो. प्रणाम गुरुदेव. तुझे कल्याण असो दासगणू. आपण समाधी घेणार आहात गुरुदेव. आपल्याशिवाय कोण आमचे कल्याण करेल? कोण आम्हाला मार्गदर्शन करेल गुरुदेव? साईबाबा. साईबाबा? तू शिर्डीला जा दासगणू. साईबाबांनी तुला खूप वेळा बोलावले पण तू गेला नाहीस. साईबाबाच तुझ्या जीवनाला योग्य दिशा देतील. साईबाबाच तुझे खरे गुरु आहेत. आपल्या आज्ञेचे पालन होईल गुरुदेव. दासगणू,
हां बोला. तू भजन करशील? मी भजन ऐकू इच्छितो. विठला 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 तेरी करे वंदना विठोबा तेरी करे वंदना विठोबा जय जय हरे विठला 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 तेरी करे वंदना विठोबा तेरी करे वंदना विठोबा जय जय हरे विठला 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 तेरे रूप है अनेक जय हरि विठल तेरे रूप है अनेक जय हरि विठल दूर करे सबके दुख विठल तेरे रूप है अनेक जय हरि विठल दूर करे सबके दुख विठल खाली झोली भर के जाए खाली झोली भर के जाए दर से तेरे विठला जय जय हरे विठला 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 जय हरि विठल जय जय विठल 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 पंढरीनाथ महाराजांचा विजय असो. ज्ञानदेव तुकारामांचा विजय असो. गुरुदेव. 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 काय झाले साईनाथ? आपण थोडे अस्वस्थ आहात. आज एका महान आत्म्याचा कार्यकाळ संपला. माझ्या एका साथीदाराने आज समाधी घेतली. कोण आहे हा महान आत्मा साईनाथ? वामन शास्त्री. वामन शास्त्रींसारखे साधू संतच ईश्वराचे प्रतिनिधी असतात श्यामा. ज्यावेळी धर्माच्या आडून अधर्म होऊ लागतो, वेगवेगळ्या धर्माचे लोक आपापसात लढू लागतात, तेव्हा धन, संतान
आणि स्त्रीलाच सगळे काही समजू लागतात, तेव्हा सत्याच्या मार्गावरून बाजूला होऊन अधःपतनाकडे जाणाऱ्या समाजाचे वामन शास्त्रींसारखेच संत मार्ग दर्शन करतात. असे संत आपल्या उपदेशांनी, आपल्या आचारांनी धर्माची स्थापना करताना अधर्माकडे झुकणाऱ्या समाजाला थांबवतात. त्यांना नाही प्रशंसा हवी असते आणि नाही स्तुती सुमने. समुद्रातल्या दीपस्तंभाप्रमाणे ते समाजाला सत्याचे मार्गदर्शन आणि दिशा दर्शन करत असतात. आज अशाच एका दीपस्तंभाचा दीप विझून गेला महाळसा पती वामन शास्त्री आपणास कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी अगं काय झालं? हा रडण्याचा आवाज कसला? काही नाही बायजा, काही नाही. मी कशाला रडेन? काही नाही झालंय. मी तर रडण्याचा आवाज ऐकला. मी कशाला रडेन? अहो, तुम्ही माझ्यापासून काही खरंच काही लपवत तर नाही ना? बायजा, तुझ्यापासून लपवेन, साईबाबांपासून तर नाही ना लपवणार. मला माफ कर बायजा, मी तुझ्याशी खोटं बोलतोय. लग्नाच्या वेळी अग्नीला साक्ष मानून वचन दिलं होतं तुला जन्मोजन्मी साथ देण्याचं, पण ह्या जन्मात सोडून चाललोय. बोल, पैसे कुठे आहेत? मार त्याला, मार. कुठे आहेत? अजून मार. ते दार बघ, बघ बघ, अजून आत बघ, बघ तिथे मागे, तिथे तिथे. हा बघ. चल. हा चल चल चल. चला. रुपये आणि दागिनेच नाहीत लुटले, एका मारवाड्याची हत्या पण झालीये. तुला काय माहिती? तू तर ड्युटीवर नव्हतास. मी ड्युटीवरच होतो साहेब. यू शट अप. या नानासाहेब, बघा हा हवालदार किती खोटं बोलतोय. हा म्हणतोय काल रात्री हा गावात ड्युटीवर होता जेव्हा मारवाड्याकडे डाका पडला, पण आम्हाला बातमी मिळाली आहे की हा सकाळी सकाळी या गावात आला आहे. हो बरोबर, मी आजच सकाळी गावात आलोय. जर आज तू गावाहून आला आहेस तर मग ड्युटीवर कसा होतास? मी डाकूंचा पाठलाग करायला गेलो होतो, पण ते अंधारातच गायब झाले.
तर तू डाकूंचा पाठलाग करत होतास. हे बघ हवालदार, मला तुझ्यावर विश्वास आहे. मी तुला एक चान्स अजून देतो. हो. 1 महिन्याच्या आत तू त्या सगळ्या डाकूंना आमच्या समोर हजर करशील. जर तू हे नाही करू शकलास तर आम्ही तुला सस्पेंड करून टाकू. आणि अजून एक ऐक, आम्ही तुझी बढती पण थांबवू शकतो. आणि तू कधी फौजदार नाही बनू शकणार, समजलास? माझ्या गुरुदेवांनी 2 पैसे गुरुदक्षिणा मागितली. त्या 2 पैशांचा अर्थ होता दृढ निष्ठा की श्रद्धा आणि सबुरी, म्हणजेच धैर्य. दृढ निष्ठेने आणि श्रद्धेने आपल्या गुरुची सेवा करत राहा आणि धैर्याने गुरुप्रसादाची प्रतीक्षा करत राहा. श्रद्धा आणि सबुरीचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल. सबका मालिक एक है. माझे ध्येय तर ईश्वर प्राप्ती आहे. मला सद्गुरूंची कृपा पाहिजे आहे. खोटे बोलून सद्गुरूची कृपा आणि ईश्वराची प्राप्ती कशी होऊ शकेल दासगणू? मी खोटे नाही बोलत नानासाहेब. तर मग जे हेस्टिंग्स म्हणत होते ते खरे होते? अर्धे खरे होते. म्हणजे? मी ड्युटीवर होतो हे सत्य आहे, कारण मी माझे सद्गुरू श्री वामन शास्त्रींच्या ड्युटीवर होतो. मला बातमी मिळाली की माझे गुरुदेव समाधी घेत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याकडे जावे लागले. म्हणजे कारण की मी गावामध्ये नव्हतो, त्यामुळे हे अर्धे सत्य आहे. आणि ते जे तुम्ही म्हणालात की तुम्ही डाकूंच्या मागे होतात, काय ते पण सत्य होते? ते पण अर्धे सत्य आहे नानासाहेब. काळू जेव्हा याआधी गावामध्ये आला होता तेव्हा मी त्याचा पाठलाग केला होता, पण तो पळून गेला होता. मी हे नाही म्हणालो नानासाहेब की मी कधी डाकूंचा पाठलाग करत होतो. त्यामुळे माझं हे म्हणणंही अर्ध सत्य होतं. दासगणू काका, किती छान स्पष्टीकरण दिलं आहे तुम्ही. तुम्हाला तर वकील व्हायला पाहिजे होतं. बघा तर दासगणू किती उदास झालेत. ते ह्यासाठी तर नाही की फौजदाराचे पद हातातून जाणार आहेत म्हणून. नाही नाही वहिनी, मी उदास आहे कारण माझ्या गुरूंनी समाधी घेतली. माझी अवस्था आई वडिलांशिवाय पोरक्या मुलासारखी झाली आहे. सद्गुरूंशिवाय आपल्या ध्येयाची प्राप्ती मला कशी होणार? खरं तर समाधी घेण्याच्या आधी माझे गुरु श्री वामन शास्त्री म्हणाले होते, शिर्डीचे साईबाबा आता माझे गुरु असतील. साईबाबा? नानासाहेब, तुम्ही मला शिर्डीला घेऊन जाल? कदाचित हेच साईबाबांचे तुम्हाला बोलवणं असेल. जाऊन या, तुम्ही जाऊन भेटून या. लवकरच मैनाला मुलगा बघायला येणार आहे. तुम्ही पण साईबाबांचा आशीर्वाद घेऊन या. जरा विचार करून काहीतरी करायला हवं. अरे राम 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 राम. अरे मूर्खानो, तुम्ही दोघे. आपण आलो दासगणू. ज्या पद्धतीने शिर्डीमध्ये साईंसाठी बाहेर गावातून लोक येऊ लागले आहेत, असं वाटतंय त्यांची कीर्ती प्रत्येक दिवशी 4 दिशांना पसरते आहे. हो द्वारिकानाथ,
तुमच्या कीर्तीचे कीर्तन तर कोणी करतच नाहीये. अरे बंद करा तुमचे हे कीर्तन, नाहीतर फोडून टाकीन तुमच्या दोघांची भांडी, समजलात? द्वारिकानाथजी, शास्त्रीजींना तुम्ही पकडून आणले होते ना, काय झाले? साईबाबांना भेटल्यानंतर त्यांचा पूर्ण अवतार बदलून गेला. अरे राम राम राम, अरे कोणत्या अवताराविषयी बोलताय मूर्खांनो? अरे किती बोलताय, बोलतच सुटलाय. आमचे डोळे तर सुंदराबाईंचे नृत्य बघण्याच्या आशेमुळे तरसून गेले आहेत. आणि आता तुमची इच्छा आहे की आम्ही बोलणे पण बंद करू? आम्हाला तर सुंदराबाईचे नृत्य बघायचं आहे, बस. अरे चुप्प बसा मूर्खांनो, चुप्प बसा, नाहीतर मी तुमच्या पायात घुंगरू बांधून तुम्हाला नाचवेन, समजलात का मूर्खांनो? प्रवास कसा झाला नानासाहेब? साईबाबांच्या कृपेने काहीच कष्ट झाले नाही. घ्या दासगणू, आपणही घ्या. तुम्हाला माझे नाव कसे माहिती? साईबाबांनी सांगितले. साईबाबांनी सांगितले? हो नानासाहेब, ज्यावेळी ते भिक्षासाठी निघाले होते तेव्हा त्यांनी माझ्या दुकानावर थांबून सांगितले. सगुण, आज नानासाहेब चांदोरकर माझा भक्त दासगणूला घेऊन येत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला दासगणू म्हणालो. पण तुम्ही तर साईबाबांना काही सांगितले नव्हते, मग त्यांना कसे समजले? साईबाबा अंतर्यामी आहेत, सगळं काही जाणून असतात. जय साईनाथ, जय साईनाथ, आदिन अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिन अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. जय साईनाथ, जय साईनाथ, आदिन अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. दासगणू, किती बोलावणे पाठवले मी तुला. आज वेळ मिळाला तुला इथे येण्याचा. क्षमा करा साईनाथ, क्षमा क्षमा बाबा, क्षमा बाबा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आजपासून हा गणू आपला दास आहे गुरुदेव. मी तर स्वतःला अनाथ समजत होतो, पण आपले दर्शन होताच मी अनाथ राहिलो नाही बाबा, मी अनाथ नाही राहिलो. बाबा, आपले चरण माझ्यासाठी प्रभूचे परमधाम आहे. आपणच माझे राम आहात, आपणच माझे श्याम आहात. आपण अनाथांचे नाथ आहात नेहमीच. भक्तांच्या सोबतच आपली कृपा माझ्यावर असू द्या नेहमीच. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. दासगणू, सरकारची नोकरी सोडून इथे नोकरी कर, तुझे कल्याण होईल,
साईबाबांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे, आता आपण भक्ती मार्गाला देशाच्या कानाकोपऱ्यात गाऊन पोहोचवा. कीर्तन कर, ईश्वराच्या भक्तीत विलीन हो, लोकांना भक्तीची महिमा सांग. परंतु बाबा, मला फौजदाराचे पद मिळणार आहे. मिळाले तर नाही ना. दासगणू, ती सरकारी नोकरी तुझ्यासाठी नाहीये. तू तर खऱ्या सरकारची नोकरी करणार आहेस. ही सरकारी नोकरी सोडून दे, नाही तर तू फसशील तू दासगणू. बोल, कधी सोडणार आहेस नोकरी? बाबा, आधी मला गावी परतावे लागेल. ठीक आहे, तुझे वचन विसरू नकोस. लक्षात ठेव, मी इथे शिर्डीत तुझी वाट बघतो आहे. कधी परत येशील? मला 1 महिन्याच्या आत मारवाड्याच्या मारेकऱ्यांना पकडायचे आहे. मग जा, पकड, पण 1 महिन्यानंतर माझ्या नोकरीवर रुजू हो. अरे नाना, तुझ्या मैनाताईला मुलाकडचे बघायला येणार आहेत ना? त्यासाठीच मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय साईबाबा. माझा आशीर्वाद तर नेहमीच भक्तांसोबत असतो. अल्लाह, ही विभूती ठेव. हाच माझा आशीर्वाद आहे. आयुष्यभर मी कधीच घरातली कुठलीच कामं केली नाहीत, आणि आज नशीब ह्या वळणावर घेऊन आले आहे की चालत जाऊन विहिरीवरून पाणी आणावं लागतंय. आपण शकुंतला वहिनी सोबत जे केलं तेच भोगतो आहे. अरे खुशालचंद मारवाडी, आपण? नमस्कार दुर्गाताई. नमस्ते भाऊ, नमस्ते. बरं झालं तुम्ही इथे भेटलात. मी सकाळपासून तुम्हालाच शोधतोय. पण माझ्याकडे असं काय काम आहे तुमचं ज्यासाठी तुम्ही मला शोधताय? दुर्गाताई, मी तुमच्या घरी गेलो होतो, तुम्ही मला तिथे भेटला नाहीत. मी तुम्हाला फक्त हे सांगायला आलोय की तुम्ही तुमच्या घरात अजून 2 दिवस राहू शकता. त्यानंतर ते घर माझं होऊन जाईल. माझं घर आणि तुमचं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे हेच की तुमची सून पार्वतीने तुमचं घर 15,000 रुपयांना मला विकलं आहे. काय काय म्हणताय खुशालचंद आपण? मला जे सांगायचे होते ते मी सांगितले. तुमच्याकडे फक्त 2 दिवस राहिले आहेत. मी निघतो. नमस्कार. नशीबच फुटलं ग आपलं. पण वहिनी, आपलं घर कसं काय विकू शकते? घर तर दादाच्या नावावर आहे ना आई. इतकं काय प्रेम उतू चाललं आहे बायकोवर की वाढदिवसाला तिने तुला उपहार मागितला आणि तू आमचं राहतं घर तिच्या नावावर करून टाकलंस. आम्ही कुठे जाऊन राहणार याचा जराही विचार नाही आला तुला? माझ्याकडून चूक झाली आई. ती चूक अजूनही सुधारली जाऊ शकते दादा. तुम्ही ते 15,000 रुपये खुशालचंदला परत करून टाका. पण 15,000 आहेत कुठे जे परत करणार? म्हणजे काय? वेणबाई, ते 15,000 तर मी लावले माझ्या धंद्यासाठी. बाबांचा धंदा बुडत होता ना? तर मग तू त्यांना आबाद करण्यासाठी आपल्या परिवाराला बर्बाद केलेस. धंद्याला वाचवण्यासाठी तुम्ही तुमचं घर का नाही विकलत वहिनी? हो, आता खरी अकलीची गोष्ट बोलली आहे सुनंदबाई. जर बाबांनी ते घर विकलं असतं तर मग मी आणि तुझे दादा कुठे राहिले असतो? म्हणजे काय? म्हणजे काय समजलं नाही का तुम्हाला? तुम्ही आणि मी माझ्या माहेरी राहणार आहोत. आणि मी आणि आई शकुंतलाला घरातनं काढताना तुम्ही दोघांनी याचा विचार केला होता का की ती कुठे जाईल?
आई, चांगलं कर्तव्य पार पाडलंस तू मुलगा होण्याचं कोंडाजी. जन्मापासून आतापर्यंत मी काय काय नाही केलं तुझ्यासाठी. आणि आज जेव्हा जेव्हा मला तुझ्या आसऱ्याची गरज आहे तेव्हा तू मला माफ कर आई, मला माफ कर. जास्त भावुक होण्याची गरज नाहीये. चला. जावई बापू, आम्ही तुम्हाला घ्यायलाच आलो आहोत. क्षमा करा, आम्ही तुमच्या बरोबर नाही येणार. आम्ही तर केवळ तुम्हाला यायला सांगतोय जावई बापू, बाकी कोणालाच नाही. हो, चला. पार्वती, तू माझी पत्नी आहेस. मी तुला सांगतोय, तू पण तुझ्या माहेरी नाही जाणार. काय झालं आहे तुम्हाला? तुम्हाला तर माहिती आहे मी दुःखात आणि कष्टांमध्ये नाही राहू शकत. आणि माझ्या आई वडिलांनी मला कधी दुःख आणि कष्ट जाणू दिले नाहीत. त्यामुळे मी तर माझ्या माहेरी जाऊनच राहणार. धक्के खाणं ज्यांच्या नशिबात लिहिलं आहे त्यांनी खावेत. नाही आई, तुम्ही दोघी कुठेच नाही जाणार. ज्यांना या घरातून जायचे आहे ते जातील. आपण जिथेही राहू, एकत्र राहू. हा तुमचा शेवटचा निर्णय आहे का जावई बापू? होय आई, मी माझ्या आई आणि बहिणी सोबतच राहीन. 2 दिवसानंतर जेव्हा खुशालचंदचे गुंड येऊन घरातून बाहेर काढतील तर स्वतःहून परत याल. चला बाबा. चल मुली. बाबा, दादा शिर्डी सोडून चालले आहेत. काय? हे कसं काय होऊ शकतं? आई, आई, ते साईबाबा शिर्डी सोडून चालले आहेत. काय? साईबाबा शिर्डी सोडून चाललेत? चल बेटा चल. हो द्वारकानाथजी, त्या ढोंगी साईबाबाला सोडण्यासाठी त्याच्या सोबत माधवराव आणि म्हाळसापती पण चालले आहेत. चला, उशिराने का होईना पण अक्कल आली तर. आता त्या साईला हे समजले असेल की तो जास्त दिवस आपल्या नादी नाही लागू शकणार. द्वारकानाथजी, आता द्वारका माई तुमची. जय द्वारिकानाथजी की जय. साईबाबांना थांबवलं पाहिजे. हो बरोबर, साईबाबांना शिर्डी सोडून नाही जाऊ देणार. साईबाबा, साईबाबा, नका जाऊ ना. नाही दादा, तुम्ही नाही जाणार, कुठेच नाही जाणार. आमच्याकडून काही गुन्हा झाला आहे साईबाबा, ज्यासाठी तुम्ही आम्हाला सोडून जाताय? आपल्या आईला सोडून जाणार साईबाळा? आधी गेला होतात तेव्हा अनेक वर्षांनी परत आला होतात बाबा. आता आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. आम्ही तुम्हाला गमावू नाही शकत साईबाबा. तुम्ही नका जाऊ. तुम्हाला शिर्डी सोडून जायचेच होते तर मला हैदराबादला का बोलवले? नाही, आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. बाबा, मी तुम्हाला नाही जाऊ देणार. मी तुम्हाला नाही जाऊ देणार बाबा. बाबा, तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत बाबा. तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत बाबा. तुम्ही मला मध्येच सोडून नाही जाऊ शकत बाबा. तुम्ही मला वचन दिले होते बाबा की तुम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत असाल. माझ्या यात्रेला तुम्ही आशीर्वाद द्याल तुम्ही म्हणाला होतात बाबा. मला सोडून जाऊ नका बाबा. उठ कोते पाटील, उठ. माझे वचन कधी असत्य नसते कोते पाटील. मी तुझ्या सोबत, तुझ्या समोर असेल. आणि मी शिर्डी सोडून कुठेही चाललो नाहीये. तुमच्या सगळ्यांची चूक झालीये.
चूक झालीये. मग कुठे चालले आहात तुम्ही? ह्यांना समजावा, श्यामा समजावा. साई बाबा खुशालचंद मारवाड्याला भेटायला राहत्याला चालले आहेत. कोण खुशालचंद मारवाडी? साईबाबांचे भक्त आहेत. साईनाथांची त्यांच्यावर विशेष कृपा आहे. खुशालचंदचे स्वर्गवासी पिता शेठ चंद्रवान मारवाडीवर सुद्धा साईबाबांची विशेष कृपा राहिली आहे. आता मी जाऊ शकतो का कोते पाटील? तू तर घाबरूनच टाकलं होतं साईबाळा. घाबरण्याचे काही कारण नाहीये आई. ज्यावेळी आपण सत्याचा स्वीकार करतो त्यावेळी भीती, भय आपल्या मनाला शिवत सुद्धा नाही. आणि सत्य आहे काय आई? सत्य हे आहे की हा मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकात आपण भेटतो वेगळे होण्यासाठी. ह्या मृत्यू लोकाचे अंतिम सत्य आहे मृत्यू. आणि आपल्याला ह्या अंतिम सत्याला स्वीकारले पाहिजे. हो ना कोते पाटील? आपण नेहमीच सत्य बोलता बाबा, नेहमीच सत्य. मी समजलो साईबाबा, आपण ही लीला मला माझ्या मृत्यूची सूचना देण्यासाठी रचली आहे. शिर्डी तर माझा आत्मा आहे. मी शिर्डी सोडून कुठंच नाही जाऊ शकत. मी तर खुशालचंदला भेटून परत येणार आहे आई. हे 2 पहारेकरी आहेत ना माझे, हा श्यामा, म्हाळसापती, ते मला शिर्डी सोडू देतील का? चला निघूयात म्हाळसापती. हो चला. चल श्यामा. राम राम राम. भगवान द्वारिकानाथ यांचा विजय असो. या भगवान द्वारिकानाथ या. आपणही या. या द्वारिका माईमध्ये साईबाबा नाहीयेत. आपण आहोत. आणि आता आपण इथेच राहणार. द्वारिकानाथजी, तुम्ही साईबाबांची जागा घ्या आणि साईबाबा सारखं बघून बोला. सबका मालिक एक है. राम 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 राम. कोण 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 बोलतय? मी बोललो वैद्य बुवा. तू तर माधवराव आणि म्हाळसापती सोबत राहत्याला गेला होतास ना? मी तुझ्या समोर आहे द्वारिकानाथजी. हा साईबाबा जादूगार आहे, जादूगार. वैद्यबुवा, हा सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकतो आहे. मी तुझ्यासारखा नाही आहे द्वारिकानाथ. तर मग तू परत इथे कसा आलास? मी प्रत्येक जागी, प्रत्येक दिशेला आहे. मी राहत्याला पण आहे, मी शिर्डीत पण आहे. जो माझी जेव्हा आणि जिथे आठवण काढतो, मी नेहमी त्याच्या सोबत असतो. खुशालचंदने माझी आठवण काढली. मी राहत्याला गेलो आणि तू माझी आठवण काढलीस. मी इथे आलो. मी इथे करुणा द्यायला आलो आहे. जो माझ्या सोबत ईर्ष्या करतो त्यालाही, आणि जो माझा भक्त आहे त्यालाही. कोणी हा विचार करू नये की मी शिर्डीमध्ये नाहीये. द्वारिकानाथ, मी नेहमी शिर्डीमध्येच राहीन. मी आजही आहे
मी कालही होतो आणि येणाऱ्या उद्यातही असेन. मी असेन किंवा नसेन, मी माझ्या भक्तांचे कल्याण करत राहीन. जो श्रद्धा आणि सबुरीने माझी भक्ती करेल त्याला मी आशा आणि विश्वास देत राहीन. सबका मालिक एक है. जय साईनाथ. साईबाबांचा विजय असो. बैलाला दारू पाजले पण तो आतापासूनच पिसाळलाय. तो दारुड्या बैल त्या ढोंगी साईबाबाला तर ओळखतही नाही. तो त्या दारुड्या बैलाला थांबवायचा प्रयत्न करेल.